single punch tablet compression machine. परत एकदा सांगतो बघा. It is the simplest machine for manufacturing of tablets. Okay, and it also it contains single tooling station, means that it contains only one die, one upper punch and one lower punch, and at a time only one tablet can be punched. Okay, and compression force is exerted by the upper punch only. Okay, so that tablet granules remain compressed. Okay, compression force जो काय कोण exert करणार आहे, upper दाखवतोच. compression force कोण exert करताय, upper punch, so we can compress that granules. Okay, and tabletचं volume कशावर डिपेंड असतं, it depends on maintaining height of the lower punch. तर त्याचे component कुठले कुठले आहेत आता सिंगल पंच टॅबलेट मशीनचे? What are the components in that? Yes, what are the components? First is hopper, then dies, then lower and upper punch, then capacity regulator and ejection regulator. Now hopperचं काम काय आहे? How it's work? Hopper, बोला. Hold the material. Okay, it holds the material. Okay, it holds the granules, and that granules that the granule जे आहे ते फक्त डाईज पर्यंत पोहोचवण्याचं, in reach to that डाईज पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो हॉपर. Then dies. Dies. सांगा dies काय? Regulate the tablet size and shape. Yes. That maintain the size and shape of tablet. Dies काय ठरवतात? Size and shape tablet ची ठरवतात. Then lower punch and upper punch. Lower punch and upper punch, which helps to compressing the materials. Then cam track. Cam track काय करतो? Guides the movement of punches. पंचेच्या मुवमेंटला
गाईड करतो. ओके, हे कॅम्प ट्रॅक त्यानंतर कॅपॅसिटी रेग्युलेटर. It is used for the edges lower punch because of it's required for quantity of material by the die. Then ejection regulator. लोअर पंचची मोशन रेग्युलेट करतं. ज्या वेळेस टॅबलेट फॉर्म होते त्यावेळेस त्याला अप्पर साइडला मोर करतं इजेक्शन रेग्युलेटर. सो वाय? तर डाईज मध्ये जी टॅबलेट आपली आहे ती सेपरेट व्हायसाठी. ओके, तिला पुश करून बाहेर काढण्यासाठी डाईज मधल्या टॅबलेटला. तर ऑपरेशन सायकल काय आहे? हाऊ इट्स वर्क सिंगल टॅबलेट पंच मशीन. तर फर्स्ट इमेज मध्ये काय दाखवलंय? हा आपला हॉफर आहे. तो काय करतो? डाय फिलअप करतो. इट फिल द डाय आणि त्यावेळेस काय होतं? लोअर पंच ऍडजस्ट केला होता ऍज अ मेंटेनिंग त्याच्या पर्टिक्युलर पोझिशनला. ओके, नंतर सेकंड स्टेप मध्ये काय? हे फीड कॅप आहे. फीड कॅप एक्सेस झालेलं ग्रॅन्युल जे आहेत किंवा पावडर जे आहे ते एक्सेस झालेले ग्रॅन्युल्स किंवा पावडर जे आहे ते वरून रिमूव्ह करायचं, त्या डाईज पंचेस वरून रिमूव्ह करायचं काम करतात फीडअप कॅप. देन थर्ड स्टेप मध्ये काय होतंय? upper punch that exerts the pressure on granules which is present in die. Okay, दिसतंय ना? Yes. Yes, sir. त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये काय होतंय? upper punch is rest is its initial position. upper punch रिटर्न जातोय त्याच्या इनिशियल पोझिशनला. ओके, एकदा टॅबलेट म्हणजे कॉम्प्रेशन आपलं नीट झालंय. देन पाचव्या स्टेप मध्ये काय होतंय? लोअर पंच टॅबलेटला इजेक्ट करतोय आफ्टर कॉम्प्रेशन. आणि सहाव्या स्टेप मध्ये काय होतंय? फीडअप कप्स जे आहे ते पुन्हा एकदा डाईज मध्ये जे आहे ते रॉ मटेरियल फिलअप करायचं काम करतंय. ओके, आणि ही सायकल अशी कंटिन्युअस चालत राहणार. दिस इज द वर्किंग ऑफ. कशाचं वर्किंग आहे? Compression of tablet. अरे कुठली मशीन आहे? Single punch tablet machine. सिंगल पंच कॉम्प्रेशन मशीन. देन मल्टी पंच टॅबलेट मशीन.
इट हॅज 2 to 12 डायज ऑन बिग प्लॅटफॉर्म. यामध्ये काय असतं, सिंगल पंच मध्ये एकच डाय होता, एकच पंच होता, एकच अप्पर पंच होता आणि एकच लोअर पंच होता. यामध्ये मल्टीपंच टॅबलेट मशीन मध्ये 2 ते 12 डाईज असतात अँड सेम क्वांटिटी सिंगल पंच आणि अप्पर पंच. ओके. Uppers are big as comparative to single punch tablet machine, and this offers which is able to fill the granules in all dies present on the platform. आणि किती टॅबलेट फॉर्म होतील एका मिनिटाला, तर जेवढे डाईज असतील आणि जेवढे पंचेस असतील तेवढ्या टॅबलेट बाहेर निघतील मिनिटाला. समजा 12 जर पंचेस डाईज असतील तर 12 टॅबलेट, समजा 2 जर पंचेस असतील तर 2 टॅबलेट. ओके. सेम कन्स्ट्रक्शन, सेम वर्किंग आहे, फक्त या ऍडजस्टमेंट सोडल्या तर यामध्ये 2 ते 12 डाईज as with respect to their punches, and the punches means upper punch and lower punch. Okay. या आणि परत मग सेम कन्स्ट्रक्शन आहे सिंगल पंच टॅबलेट मशीन सारखं. ओके. समजले का? यस, समजलंय का नाही? Yes, sir. Then rotatory tablet machine. Rotatory punch tablet machine. हे काय करतं, लार्ज प्रोडक्शन टॅबलेटचं लार्ज प्रोडक्शन करतं आणि पर मिनिट 1200 टॅबलेट्स तयार होतात पर मिनिटला. दिस मशीन इज ऑल्सो हॅव मल्टी स्टेशन कॉम्प्रेशन फॅसिलिटी. म्हणजे काय मल्टी स्टेशन? मल्टी स्टेशन कॉम्प्रेशन फॅसिलिटीज. म्हणजेच it means that there are multiple dies present in the machine and also multiple upper punch and multiple lower punch. आता एका मिनिटाला 1200 टॅबलेट्स तयार होतील, म्हणजे किती पंच असतील हो? कन्सिडर करा एक सायकल एका मिनिटाची आणि त्यामध्ये 1200 टॅबलेट्स तयार होतात, तर त्यामध्ये किती पंच असतील, किती डाईज असतील? हाऊ मच? आता एका मिनिटाची एक सायकल आहे आणि त्यात 1200 टॅबलेट्स जर तयार होत असतील तर 1200च डाईज असतील.
बरोबर ना? 1200 लोअर पंच असणार, 1200 अप्पर पंच असणार. गॉट इट? Yes, sir. Then construction. The machine has circular rotating scale containing lower and upper punches and dies. हे rotating scale आहे that contains upper punch. कर्सर दिसतोय ना? कर्सर दिसतोय का? Yes, sir. दिसतोय. That contains upper punches, lower punches and dies. हे जे मधलं आहे ते डाईज आहे. That machine has following parts: upper turnate, upper turnate is the position of circular rotating head. हे दाखवतो सेकंड. हे upper turnate. This is the position of circular rotating head that hold the upper punches. या अप्पर पंचला या अप्पर टर्नेटने होल्ड करून ठेवलंय, बरोबर? तसंच लोअर टर्नेट that's hold lower punches. Okay. Then die plate काय करतंय? डाय प्लेट्स आहे डाईज ला होल्ड करून ठेवणार, बरोबर? समजलं हे कन्स्ट्रक्शन? समजलं का इथपर्यंत? Yes, sir. आणि मशीन हे अशीच असणार बघा, रोटेटरी सर्क्युलर रोटेटरी मशीन, टॅबलेट पंच मशीन. ओके. हे फक्त व्हर्टिकल पोझिशनला दाखवलंय, हॉरिझॉन्टलला समजावं म्हणून. हे अप्पर पंच आहेत, हे लोअर पंच आहे, हा कॅम्प ट्रॅक आहे, गाईड करतो. हे लोअर कॅम्प ट्रॅक, हा अप्पर कॅम्प ट्रॅक, हा पंचेसला गाईड करतो, कुठं पंच करायचंय कुठं नाही. हे दोन रोलर्स आहेत. So rotatory tablet punch machine also has various cams for altering position of upper and lower punches. Okay. Lower pull down caps, lower pull down caps. Hey. That guide the lower punches to bottom level of their vertical travel. लोअर पुल डाऊन कॅम्प्स काय करतंय, एक बाइंड करतं, लोअर पंचेसला बाउंड करून ठेवतं. कशाला? एकाच रेषेत असावेत, एकाच डायमेन्शन्स मध्ये असावेत यासाठी. ओके. देन कॅपॅसिटी ऍडजस्टर. कॅपॅसिटी ऍडजस्टर कशाला वापरणार?
अरे कॅपॅसिटी ऍडजस्टर कशाला वापरणार? Yes, any idea? It used for changes the position of lower punches, बरोबर, to fill desired quantity of granules, particular quantity of granules into the dies, बरोबर ना? कॅपॅसिटी ऍडजस्टर जर लोअर पंच ऍडजस्ट केला तर डिझायर्ड पर्टिक्युलर क्वांटिटी जेवढे डिसाइड केले तेवढी त्या डाईज मध्ये जाईल आणि कॉम्प्रेशन व्हायला मदत होईल, बरोबर. Then tablet ejection camps. Tablet ejection camp. जेव्हा टॅबलेट कॉम्प्रेस होते त्यावेळेस लोअर पंच एक्झर्ट होतात अप्पर साइडला टॅबलेट रिमूव्ह होण्यासाठी. जे टॅबलेट आपण बनवले ते रिमूव्ह करण्यासाठी लोअर पंच आहेत ते अप्पर साइडला पुश होतात, बरोबर ना? समजते की नाही? Yes, sir. Then machine also contain upper compression roller and lower compression roller. Okay. अप्पर कॉम्प्रेशन रोलर काय करणार आता सांगा, यामध्ये बघून सांगा. रोलर काय करणार, इट पुल्स द अप्पर पंचेस टू डाउनवर्ड साइड फॉर द कॉम्प्रेशन ऑफ द ग्रॅन्युल्स. देन लोअर कॉम्प्रेशन रोलर ते पण कॉम्प्रेशन ग्रॅन्युलचं कॉम्प्रेशन करायला हेल्प करणार, बरोबर ना? बरोबर की नाही? ओके. हो सर बरोबर. सो मशीन हॅज ऑल्सो हॉपर असेंबली. समजा इथे एक हॉपर आहे मोठा. ओके. मशीन ऑल्सो हॅज हॉपर असेंबली फॉर सप्लाइंग ग्रॅन्युल्स, ग्रॅन्युल सप्लाय करण्यासाठी डाईज पर्यंत. आणि त्याचे 3 मेन पार्ट्स आहेत हॉपरचे. पहिला आहे हॉपर टू होल्ड द ग्रॅन्युल्स, इट हेल्प्स टू होल्ड द ग्रॅन्युल्स. सेकंड इज फीड फ्रेम, फीड फ्रेम विच इज प्रेझेंट ऑन डाईज, डाईज वर प्रेझेंट असते ही. Between the position of lower punches pull down cam.
हे काय करतं, कन्फर्म करतं की बाबा किती आपल्याला डाय फिलिंगला किती ग्रॅन्युल्स लागतात हे कन्फर्म करतं. बिकॉज लोअर पंच जो आहे तो आपला ऍडजस्ट केलेला असतो. देन वाईप ऑफ ब्लेड्स. ब्लेड्स काय करतात, जे फीड प्रोव्हाइड केलेलं आहे जे एक्सेस अमाऊंट मध्ये झालेलं आहे, डाईज मध्ये एक्सेस अमाऊंट मध्ये जे आहे ते रिमूव्ह करायचं काम करतं डाईज पासून. ओके. आणि परत ते हॉपर कडे पाठवतो, बॅक टू द फीड फ्रेम. त्याचं वर्किंग कसं होतंय आता, रोटॅटरी पंच टॅबलेट मशीनचं. मशीन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार, बरोबर. वेट ऍडजस्टमेंट करावं लागणार, त्याचे पंचेस ऍडजस्ट करावं लागणार, लोअर पंचची कॅपॅसिटी ऍडजस्ट करावं लागणार, कारण कॅपॅसिटी आपल्याला टॅबलेटची माहित पाहिजे. मगच आपण टॅबलेटचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. मग कसं होतंय त्याचं वर्किंग, तर पहिल्यांदा काय होतं, ग्रॅन्युल्स हॉपर पासून फ्लो होणार फीड फ्रेम थ्रू फीड फ्रेम. ओके. Granules flow from the hopper to feed frame and into the dies placed or डाईज मध्ये जाणार ना फीड फ्रेम. फीड फ्रेम मधून आलेले ग्रॅन्युल्स आहेत ते डाईज मध्ये जाणार, बरोबर. And you know, feed frame have several components which helps to spread the granules over the dry. Okay. आणि या फीड फ्रेमच्या खाली जे आहे लोअर कॅम आहे. लोअर कॅम काय करणार, that adjusts the lower punches and bottom of the lever that leads to filling more granules into the die. बरोबर ना. त्यानंतर फीड झालेलं डाईज मध्ये भरलेलं फिलअप केलेलं जे ग्रॅन्युल्स आहेत ते तसेच पुढे रोटेटरी मशीन असल्यामुळे ते तसेच पुढे ट्रॅव्हल होणार आणि रोलर पशी येणार. त्यावेळेस रोलर्स काय करणार, अप्पर पंचला डाऊनवर्ड पुल करणार आणि डाऊनवर्ड पंचला अपवर्ड पुल करणार. त्यामुळे काय होणार, डिझायर्ड क्वांटिटी जी आहे ग्रॅन्युलची ती पंच व्हायला मदत होणार, बरोबर. आणि पंच एकदा का टॅबलेट पंच झाली त्यानंतर लोअर पंच हा अपवर्ड पुश होऊन टॅबलेट बाहेर कॅम्प्स वर मूव्ह करणार, रिमूव्ह करणार. आणि परत जसं अप्पर पंच आणि लोअर पंच हे रोलर्स पासून दूर असेल तसं ते इनिशियल पोझिशनला त्याच्या रेस्ट पोझिशनला येणार. ओके. सो दिस इज द वर्किंग ऑफ मल्टिपल पंच टॅबलेट मशीन. समजलंय? यस.
समजलं का? हॅलो. येस बोला. समजलं की नाही? येस चैत्राली मॅडम. मी ग्रुपवर व्हिडिओ सेंड करतो मल्टिपल पंच टॅबलेट मशीन. ओके. हॅलो, आय एम ऑडिबल. Yes, sir. समजलंय का नाही ते तरी सांगा. समजलंय सर. ओके. पुढे जायचं की बस? बास करूयात सर. बर. ठीक आहे, प्रेझेंट द्या फक्त. Number 2. Number 2. Number 3. प्रेझेंट सर. 4. Number 6. 6, 7. 9. 13. Number 13. 15. 17. 19. 20. प्रेझेंट सर. 21. सर 19 ला रेंज प्रॉब्लेम आहे. Okay. 21. 22. प्रेझेंट सर. 25. 26. 27. 29. 30. 33. 35. 36. 38. 40.
40, 41, 42, 43, 4, 44. Present, sir. 46, 48, 52, 54, सर 54 रेंज मुळे लेफ्ट झाली. 58, 59, 66, 66, 73. Last 73. Okay, we'll stop. Hello, sir. Yes, बोला. सर 58 रोल नंबर प्रेझेंट होती, नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लेफ्ट झाली. Okay. हॅलो सर. Yes, बोला. सर रोल नंबर 6 प्रेझेंट होती, नेटवर्क इश्यू आहे तिला. Okay. अजून कोण? 54 54. Okay. ठीक आहे थांबूयात.